सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी योगेश चंदनकर पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहोत। तर आज आपण आलो आहोत चैत्यभूमीच्या इथे पाकिस्तानाकडून जो भ्याड हल्ला झालेला पहलगाममध्ये, त्याच्यानंतर हिंदुस्थानातून जो मिशन सिंदूर राबवला गेला, त्या मिशन सिंदूरच्या आपल्या यशानंतर आज दादर येथे आपलं सिंदूर यात्रा राबवली जात आहे। तर या सिंदूर यात्रा आपण बघूया। तुम्हीही भारत माता की जय असं कमेंट करा। आणि तर चला मी तुम्हाला आता ही सिंदूर यात्रा दाखवतो। तुम्ही बघू शकतात इथे सहस्त्र हिंदुस्थानाचे भारताचे ध्वज इथे आहेत व समोर हा जो रथ बघतायत ना, या रथामध्ये भारत मातेची फ्रेम ठेवलेली आहे व पुढे ही एक डीजेची लाईट लावलेली आहे। आणि हे आता आपण बघू शकतात की अनेक स्त्री शक्ती या यात्रेला सामील झालेले आहे। आणि मागून पण तुम्ही बघू शकतात की बघेच स्त्री शक्ती येत आहे त्या यात्रेसाठी। सिंदूर के सन्मान में भारत है मैदान में, एक बोलू शकता तुम्ही पाकिस्तानाला हा थेट इशाराच देत आहे। हे महिला बघू शकता भरपूर इथे गर्दी झालेली आहे। जणू की समजा बोलू शकतात एक अख्खा दादरच इथे आलेलं किंवा अर्ध हिंदुस्थानच इथे येईल। अजून पण थोड्या वेळाने बरीच जण इथे येतील। तर तुम्ही बघत राहा माझा ही पुढची व्हिडिओ। मी बोलल्याप्रमाणे की अजून बरेच महिला इथे येत आहेत। तुम्ही बघू शकतात की कंटिन्यू असे महिला आहेत ना, येतच आहेत इथे। आणि अगदीच थोड्या वेळात ही यात्रा सुरू होईल। सगळ्यांनी भारत माता की जय हे कमेंट करा या यूट्यूब चॅनल। यायचं असेल तर त्याला काही वय नसतं, हे या अजयवांकडून आपण शिकू शकतो। भारतावर प्रेम आहे तर तुम्ही इथे यायलाच हवेत। तर या किती सुंदर आहे ते सगळं, या आपण पुढे ही व्हिडिओ मध्ये सगळं बघूया। तिरंगा नहीं है वो तिरंगा ले ले। यात्रा पूरी होने के बाद तिरंगा और प्ले कार्ड सब संभाल के ये टेंटों के अंदर रखना है। किसी ने रास्ते पे नहीं रख देना है, किसी का पैर नहीं आना चाहिए। ये सारी चीजों का तर मी बोलत होतो की ज्या वेळेला प्रश्न देशाचा येतो त्यावेळेला कोण हिंदू नसतं, कोण मुसलमान नसतं। आपण बघू शकतात इथे काही मुसलमान महिला देखील आहे या तिरंगा यात्रेला, या सिंदूर यात्रेला, माफ करा, या सिंदूर यात्रेला काही मुसलमान महिला देखील सामील झालेल्या आहेत। हे तुम्ही बघू शकता। तर बोलल्याप्रमाणे मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे बघा, परत मी तुम्हाला बोलतो की ज्यावेळेला प्रश्न हा देशावर येतो त्यावेळेला हिंदू मुस्लिम ही लढाई सोडून सगळ्यांनी एकत्र यायला व ह्याचंच हे उदाहरण देखील आहे। आता या यात्रेला आहे ना, कोणी हिंदू नाही आहे, कोणीही मुसलमान नाही आहेत। हे जे तुम्ही हे बघू शकता, सिंदूर यात्रा निघालेली आहे। आणि ह्या आधी दहशतवादी हल्ले झालेले आहेत। आणि जेव्हा 2008 मध्ये 26/11 मध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेस काँग्रेसची राजवट होती। आणि काँग्रेसची राजवट असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। त्यांनी देशद्रोह्यांना किंवा जे दहशतवादी हल्ल्यांना त्यांनी पाठीशी घातलं। पण आज लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आहे ना ऑपरेशन सिंदूर करून हे दाखवून दिलंय की आहे ना ईट का जवाब हम पत्थर से दे सकते हैं। असं त्यांना आहे ना एक धडा शिकवण्यासाठी ही सिंदूर ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालोत। मला ह्या सगळ्या
ह्याच्यातून मला एक खूप आनंदाचं सांगावंसं वाटतं की एवढ्या राजकीय घटनेतून फक्त आणि फक्त मोदी साहेबांनीच दहशतवादी हल्ल्यांना धडा शिकवलाय आणि मला याच्यावर खूप गर्व आहे की माझ्या भारताला एक न्याय मिळाला आहे. कारण का सिंदूरची किंमत मोदीजींना कळली आहे आणि म्हणून त्यांनी मोदीजींनी हे ऑपरेशन सिंदूर केलं. तर त्याच्यासाठी मी त्यांचा खूप आभार व्यक्त करते. मी पण एक भारताची स्वतंत्र नागरिक आहे, त्याबद्दल मला खूप गर्व आहे. कारण मोदीजींनी आजकाल महिलांसाठी खूप साऱ्या योजना तर आणलेल्याच आहेत, पण ऑपरेशन सिंदूर हे काम करून मोदीजींनी खरंच महिलांच्या मनामध्ये एक घर बनवलेलं आहे आणि हे घर कधीच मिटणार नाही. वंदे मातरम. आणि जे आपले वायुसैनिक आहेत, ज्यामध्ये कमांडर महिला आहेत, त्यांनी जे उच्च पदाची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे. आणि माताला, आपल्या हिंदवी माताला मी असं सांगते की अशाच नरनागिनी आता इथून पुढेही आपण जन्माला घालायच्या आहेत आणि जे आतंकवादी आहेत त्यांचा मुळापासून उपटून दूर करायचा आहे आणि आपला देश आपल्या मुठीत, आपल्या स्वाभिमानात ठेवायचा आहे. कोणाच्याही समोर आपला देश झुकता कामा नये आणि त्यासाठी मोदीजी स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्यांच्या पाठीशी आमचा पूर्ण महिला समाज आहे आणि ह्याचा आम्हाला खूप गर्व आहे की आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमच्या पाठीशी आहेत. यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की जय. हमारी जान है. सगळ्या महिलांनी मागे जाऊन, सर्व महिलांनी नीट मागे जाऊन राम करा. सर्व इथे उभ्या असलेल्या सगळ्या महिलांनी मागे जा. आणि अगदी थोड्याच वेळात आता ही यात्रा सुरू होईल. सगळ्यांचं सेटअप पूर्ण झालेलं आहे. आता फक्तच थोड्या वेळात ही यात्रा सुरू होईल. सगळ्यात पुढे हा बघू शकतात, हा सगळ्यात पुढे हा रथ आहे. या रथाच्या मागे हे रण आणि त्यांच्या मागे भारत माताची ती फ्रेम आहे. भारत माता की. ही यात्रा इथून सुरू होईल आणि सुविधाच्या इथे संपणार आहे. रस्त्याने चालताना सगळ्यांनी एकदम रस्ता बंद करून घेऊ नका. एका बाजूने रस्त्याच्या अरे हमसे जो टकराएगा अरे सुन लो बेटा पाकिस्तान. अरे सुन लो बेटा पाकिस्तान. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. नारी के स्वाभिमान में आना है मैदान. अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमारी जान है की शान. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. एक धक्का और दो. एक धक्का और दो. आपल्या सगळ्यांना आणि यात्रेला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिला हा रथ
आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही शेवटी हा भारत मातेचा रथ. पुढे भारत मातांची रणरागिणी आणि मागे प्रत्यक्ष भारत माता. बोला भारत माता की जय. तर चैत्यभूमीपासून सुरू झालेली यात्रा आता त्याच्या अंतिम टप्प्यावर म्हणजेच सुविधाच्या इथे संपन्न होणार आहे. म्हणूनच आपण हा अर्धा टप्पा पार केलेला आहे. समोरच नक्षत्रमाळ, त्याच्यापुढे सुविधाच्या इथे ही यात्रा संपन्न होईल. ओके, तर मी बोलत होतो तुम्हाला इथे घोषणा झालेली की एवढा हिंदुस्तान पाकिस्तान आणि अजून काहीतरी होते की हा एक धक्का और तो पाकिस्तान को तोड दो, पण ऑलरेडी त्याचं काम बलुचिस्ताननी केलेलं आहे. पाकिस्तानचे असेही 2 तुकडे हे बलुचिस्ताननी केलेले आहेत. त्या बलुचिस्तानालाही आपला सपोर्ट असायला हवा. त्यांनी अगदी काही पोस्ट पण आले त्याच्यामध्ये की
हिंगलाज माताचं मंदिर ही आहे तिथे, त्यांनी त्याची त्या लोकांनी पोस्ट केलेली. तर बलुचिस्तानचा विजय असतो. हां, आणि आता आपण इथे सुविधाचे इथे आलेलो आहे जिथे ह्याची या यात्रेचं संपन्न होत आहे. आता सगळ्या महिलांना इथे आता बसायला ठेवलेलं आहे. समोर स्टेज इथे काय असेल ते आता आपण बघूया, नाही तर मग आपल्याला व्हिडिओ इथेच संपवूया. चला. ओके, तर हे तुम्ही बघू शकतात की सुविधाचे इथे ऑपरेशन सिंदूरचे इथे हे डिजिटल बॅनर्स लावलेले आहेत. आगे आने के लिए विनती, जो महिलाएं पीछे खड़ी है तिरंगा लेके आगे आ जाए लेफ्ट साइड में. सिंदूर के सम्मान में भारत है मैदान में, सिंदूर के सम्मान में भारत है मैदान में. गोरेताई, शोलाकताई और सभी मेहमानों से ये गाना चल रहा है, जरा बंद करो, माइक बंद, गाना बंद करो. और सभी महिलाओं से बेनती है कि जरा पीछे आ जाए या राइट साइड में आ जाए. आप ही का कार्यक्रम है आज पूरी जोर शोर. जातीचं राजकारण करत त्यांच्या घरातील महिलांच्या समोर त्यांना गोळ्या झाडल्या गेल्या आणि आम्ही सर्वजण भारतीय नागरिक त्याचा निषेध करतो आहोत. आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि त्या निष्पाप लोकांना न्याय देण्याकरता भारतीय सैनिकांनी 7 मे रोजी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीर बॉर्डरवरील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले आणि त्यांना हे दाखवून दिलं की आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर भारत आपल्या जनतेची, नागरिकांची रक्षा करण्याकरता सक्षम आहे. याचं सडेतोड उत्तर त्यांना दिलं गेलं. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या सैनिकांना सांगितलं की तुम्हाला पूर्णपणे सूट आहे. आपल्या निष्पाप लोकांवर हल्ला करणाऱ्या या दहशतवाद्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि त्याकरता पूर्ण मुभा तुम्हाला आहे. आपल्याला माहिती आहे या ऑपरेशन सिंदूरच्या मिशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या नारी शक्तीवर विश्वास दाखवला आणि लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर सिंहजी, वर्मिका सिंहजी या 2 महिलांनी या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं आणि या जगाला दाखवून दिलं की ह्या भारतातल्या महिला सुद्धा आमच्या इथल्या महिलांचा सिंदूराचं रक्षण करण्याकरता सक्षम आहेत, सुसज्ज आहेत. त्यामुळे आम्हाला या कुणी वाकड्या नजरेने पाहिलेलं चालणार नाही. देशाच्या सीमेवर आता सगळे आपले सैनिक रक्षण करण्याकरता जीवाची बाजी लावून उभे आहेत आणि त्या सैनिकांना एक मनोबल देण्याकरता, त्यांच्या कुटुंबियांना मनोबल देण्याकरता आज ठिकठिकाणी राष्ट्रभक्त नागरिक या सिंदूर रॅलीचं आणि ऑपरेशन सिंदूरचं आणि तिरंगा रॅलीच्या माध्यमातून त्यांना आपण साथ देत आहोत. देशाच्या सीमेवर आपल्या सैनिक रक्षण करत आहेत, पण आता देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणूनच आपण सजग राहिलं पाहिजे. आपण पाहिलं पाहिजे की ह्या देशात अंतर्गत काय घडत आहे. आपण पाहिलं अनेक दहशतवाद्यांचे हेर आजही आपल्या देशामध्ये आतमध्ये राहून त्यांना बातम्या पुरवत आहेत. त्यामुळे आपण सजग राहणं, आपण बघणं हे आपलं काम आहे आणि म्हणून ही जनजागृती करण्याकरता अशा पद्धतीच्या यात्रा सर्व देशभर आणि चालू आहेत
आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आज मुंबईमध्ये ही महिलांच्या भगिनींनी या यात्रेला प्रतिसाद दिला आहे. आपल्याला माहिती आहे आपले शूर सैनिक सीमेवर आपले प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करत आहेत. त्या धर्तीवर जबाबदार नागरिक म्हणून आपण एक प्रतिज्ञा केली पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे, आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांच्या सहयोगाने बनवलेल्या कोणत्याही वस्तूंचा वापर आम्ही करणार नाही. तुम्ही सहमत आहात की नाही याला? त्यामुळे आपण प्रतिज्ञा करायची आहे की अशा कुठच्याही बनवलेल्या वस्तूंचा वापर आम्ही करणार नाही. आम्ही अधिकाधिक स्वदेशी वस्तूंचा उपयोग करू आणि मुंबईमध्ये अनधिकृत वास्तव्यात असलेल्या पाकिस्तानी, रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांची कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार करणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे साहित्य त्यांच्याकडून खरेदी करणार नाही. हे सरकार आपलं आहे आणि म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आम्ही रोहिंगे, बांगलादेशी घुसखोर, स्लीपर सेल यांच्या विरोधात सरकारला सहकार्य करू. त्यांना मुंबईतून बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्नशील राहू. शहर सुरक्षित करण्याकरता सक्रिय भूमिका निभावू. आपण हा विश्वास दिला पाहिजे की भविष्यातही अशा कोणत्याही निर्देश किंवा गरजेच्या वेळेला आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. हा विश्वास देशाच्या सैनिकांना आणि या सरकारला आपण सगळ्यांनी दिला पाहिजे. जय हिंद. भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद शलाकाताई. हमारे बीच में आज विनायक गोरे, उनकी मातोश्री हमारे बीच में आज अनुराधाताई गोरे उपस्थित है. हम उसका बहुत बहुत अभिवादन करते हैं. और इसके बाद मी सपना म्हात्रेला विनंती करते. सपना म्हात्रे, 2 शब्द तुम्ही आजचा कार्यक्रमाचा मार्गदर्शन. यात्रा आता आहे ना ती संपन्न झालेली आहे. आपणही आपल्याकडे निघालो आहे. तर तुम्हीही भारत माता की जय हे लिहायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच काही घडामोडींसाठी. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.